Hello, Jay. Let us welcome our office assistant, newly appointed Sanchi Ravade. Clap big. आपण पॉडकास्ट घेणार आहे सांची सोबत. पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी मी बप्त्या मॅडमला विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करायचं आहे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन प्रस्तावना बसण्याऐवजी बोलण्यातूनच कळत नेमकं काय आहे. बरेच विद्यार्थी रेल्वेत बसून महात्मा फुले सभागृहात त्यांना विचारत होते काय सर. मी म्हटलं मला माहिती नाही. मला आता माहित झालं, तुम्हालाही माहित झालं. पॉडकास्ट विथ सांची रावडे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 9वी नंतर 10वी नंतर 12वी नंतर खरं तर शिक्षण आयुष्यभर संपत नाही. माझ्या मुलीच्या वयाची आहे, ती ह्या पदापर्यंत कशी पोहोचली याचा प्रवास तिच्या गप्पांमधून उलगडणार आहे. आणि ह्या गप्पा अभ्यासाच्या गप्पा आहेत. तुम्हाला करिअरचे नवनवीन मार्ग माहिती व्हावे आपण तिच्याशी बोलत राहू. साधारणपणे 20 प्रश्न तयार आहेत. तिला जेव्हा विनंती केली ती म्हणे मला भाषण येत नाही. येतं तिला भाषण. आणि अशीच बोलता बोलता ओळख झाली. तिचं काय काय शिक्षण आहे आपलातून आमच्या कुणाकडेच नाही असं शिक्षण तिच्याकडे आहे आता सध्या सगळ्या स्टाफमध्ये. आपण तिची ओळख करून घेऊया. ती स्वतः तिचं पूर्ण नाव सांगणार आहे. सोबतच प्राथमिक शाळेत कुठं होती, काय शिकली, सेमी इंग्रजीला होती का मराठी माध्यमात होती, ती सांगत जाईल. तुम्ही काळजीपूर्वक ऐकत जायचं. आणि शेवटी तुम्हाला अंदाजे 10 मिनिटं देता येतील आपल्याला. 5 मिनिटं मुलींसाठी, 5 मिनिटं मुलांसाठी. मी विचारलेले प्रश्न म्हणजे वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेले प्रश्न आहेत. त्यातच ते संकलन आहे. प्रश्न माझे नाही आहेत, माझ्या तोंडून ते फक्त येणार आहेत. ते मुलांचेच आहेत. फक्त मी ओपन केली एवढंच. आणि त्या व्यतिरिक्त कुणाला काही वाटलं तर शेवटी सांची आपल्या प्रश्नांची उत्तरं देईलच. हे सगळं तुमच्यासाठी आहे म्हणून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा, व्यत्यय आणायचा नाही. मग आपण सगळा प्रयोग केला आहे. सिटिंग अरेंजमेंट बदलून पाहिजे. मी त्यांना पुढे बसा म्हणतो. कुणीही कार्यक्रमात व्यत्यय आणणार नाही. आर यू नाउ रेडी फॉर पॉडकास्ट? पक्का? लॉक किया जाए. सांची परिचय करायचा. सांची हरिश्चंद्र. काय? यानंतर मी कधी विचारलं किंवा कोणी विचारलं तर माझं पूर्ण नाव सगळ्यांना सांगता यायला पाहिजे. निदान नाव तरी लक्षात ठेवायचं. ठीक आहे? दाभाडे सांची हरिश्चंद्र. मी बालवाडीपासून ते 10वी पर्यंत एकाच शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. मी कधीही टीसी काढली नाही आणि दुसऱ्या शाळेत गेलेली नाही. ठीक आहे? मी बालवाडी ते 10वी सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये होते. ते माझं शिक्षण पूर्णपणे मी सेमी इंग्रजी माध्यमातून घेतलेलं आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजसाठी मी सेमी चॉईस केलं होतं. ओके. त्यानंतर 10th पास आउट नंतर 11th आणि 12thला मी विवेकानंद कॉलेजला होते. माझं सायन्स होतं. त्यानंतर मी 12वी नंतर बी फार्मसी ही फॅकल्टी चूज केलेली. ठीक आहे? तर असा माझा शिक्षणाचा प्रवास होता. सांची असं म्हटलं जातं की प्रथम प्रेरणास्थान कुणीतरी कोणाच्या तरी आयुष्यामध्ये कायम असतं. कुणाचं एखादं प्रेरणास्थान व्यक्ती असू शकतं, व्यक्तिमत्व असू शकतं, कुणाचा एखादा देव असू शकतो, कुणाचा एखादा धार्मिक ग्रंथ असू शकतो.
यातलं नेमकं काय तुझं प्रेरणास्थान होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे नेहमीच प्रेरणास्थान राहिलेले आहे. ते प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. त्यांचं जसं कार्य आहे, त्यांनी ज्याप्रमाणे समाजाला दिलंय आणि अजूनही आपण तेच त्यांचे काय म्हणतात ना, उपकार कधीही न फेडू शकणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर. सो माझ्यासाठी ते आहे. तिच्या बोलण्यातून तुम्हाला कळालं असेल, सायन्स घेतलं, फार्मसी शिकली, मग फार्मासिस्ट व्हायचं होतं असं तुम्हाला वाटलं असेल. यासाठीच तर आपण तिची निवड केली. ती आमच्या शाळेत रुजू झाल्यानंतर सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं तिचं असं शिक्षण आहे. ती फार्मासिस्ट आहे, सायन्सची विद्यार्थिनी आहे. आणि त्यानंतर काय झालं माहित नाही, स्पार्क म्हणू याला, तिने स्टेनोटायपिस्ट, टायपिंग मराठी इंग्रजी त्याच्या स्पीडीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि नेमकं आत्ता जॉईन झाल्यानंतर साधारण 2 महिन्यापासून ती आपल्या परिवारात आली. आपण 1 महिना स्वागत केलं होतं, तिचा सत्कार केला होता छोटेखानी कार्यक्रमात. आता सांची असं सांगणार आहे आम्हाला की हा प्रवास करताना फार्मसी झाल्यावर कुठे गेली? माझं B फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर 4 इयरचा डिग्री असते. 4 वर्षाची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी लायसन्ससाठी वगैरे सगळं प्रोसेस केलं. माझी आज रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून नोंद आहे. ओके, माझ्याकडे लायसन्स आहे फार्मसीचं. फार्मसी म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? आपण मेडिकल वगैरे बघतो, दवाखान्याच्या साईडला वगैरे असतं. ओके, तर ते काय राशन दुकानासारखं कोणी येईल आणि टाकेल असं नसतं. ओके, त्याच्यासाठी फार्मसिस्टचं लायसन्स कंपल्सरी पाहिजे असतं. ज्याच्याकडे ते आहे तोच मेडिकल टाकू शकतो. मग त्याकडे आपण बिझनेस म्हणून बघायचं का? तर नाही, तो एक बिझनेस नाही आहे. ते एक डॉक्टरप्रमाणेच बोलू शकतो आपण की तीच ड्युटी आपल्याला निभावावी लागते. त्याच प्रकारे दक्ष राहावं लागतं की आपण जे मेडिसिन्स पेशंटला प्रोव्हाइड करतोय ते करेक्ट आहेत की नाही. त्याच्या ज्या डेट्स असतात म्हणजे ते कधी मॅन्युफॅक्चर झाले, कधी प्रोड्यूस झाले, इव्हन आपण जोपर्यंत ते पेशंटला देतो तोपर्यंत ती डेट एक्सपायर झालेली नाही याची सुद्धा काळजी फार्मसिस्टला घ्यावी लागते आणि तरच तो पेशंटला देऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहे एका फार्मसिस्टसाठी. आफ्टर फार्मसी मी असा चॉईस केलं सर, परमनंट आणि टेम्पररी या 2 गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. तात्पुरतं आणि कायमचं. तर माझ्या जॉबचा एकच फोकस होता, मी जिथे जॉब करेन तो परमनंट असला पाहिजे, ना की टेम्पररी. म्हणजे मला स्विच ऑन स्विच ऑफ या गोष्टी नको होत्या. इव्हन कंपनीच्या पण काही ऑफर आलेल्या होत्या किंवा मी जर का इंटरव्ह्यूसाठी केले असते तर कदाचित कुठे ना कुठे सिलेक्शन झालं असतं. पण ती फॅकल्टी ॲज अ वुमन मला थोडीशी किंवा माझ्या घरच्यांना थोडीशी नकोशी वाटली आणि त्यामुळे मी ते स्टॉप केलं डिग्री घेतल्यानंतर. तसं आजही मला त्याचा फायदा होतोय सर कुठे ना कुठे. आणि मग मी स्टेनोकडे वळाले. B फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर मी 2 वर्ष पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर केलं स्वतःला. त्यात मला टायपिंग करत असताना स्टेनोबद्दलची इन्फॉर्मेशन मिळालेली होती. मला ऑलरेडी माहीत होतं की कदाचित आपल्याकडनं होऊ शकेल किंवा नाही, कारण माझं स्टुडंट फेज तर ऑलरेडी गेलेलं होतं, अजूनही आहे, स्टुडंट फेजच आहे. पण तो जो कॉलेज लाईफचा टाईम असतो तोपर्यंत आपण सिरियस असतो स्टडीबद्दल की रिझल्ट कसा येईल अँड ऑल, एक्झाम आहे, प्रिपरेशन करायचे. तर कॉलेज झाल्यानंतर कुठेतरी आपण स्वतःला लूज आउट करून देतो की आता चला, आता झालंय आपलं, आता डिग्री आली वगैरे अशा गोष्टी होतात. पण मी ते साईडला ठेवलं. माझ्या घरच्यांनी फार सपोर्ट केला मला त्या गोष्टीसाठी आणि त्यानंतर मी स्वतःच माझा स्टेनो क्लास वगैरे जॉईन केला. मी दोन्ही लँग्वेजसाठी ट्राय केला. आधी मी इंग्लिश, त्या लँग्वेज असतात ओके, स्टेनो इंग्लिश, स्टेनो मराठी, स्टेनो हिंदी, आपल्या निवडीनुसार आपण लँग्वेज वापरू शकतो किंवा शिकवू शकतो. मी इंग्लिशला आधी प्राधान्य दिलं, त्यानंतर मी मराठी बेसिक पण केलं आणि त्याचे पण 60 एक्झाम पास आऊट झाले. सो अशा प्रकारे माझा स्टेनोचा स्टार्टिंग होती.
संजय, तू असं म्हणाले माझ्या घरातल्यांना कदाचित हे करिअर मला सूट होईल असं वाटत नव्हतं किंवा तुला त्या करिअरला कम्फर्टेबल वाटत नव्हतं फार्मसिस्टच्या. कोण कोण आहे तुझ्या घरात? माझी आई, माझे वडील आणि माझा लहान भाऊ. यातला सगळ्यात त्रासदायक प्राणी कोणता? लहान भाऊ. मला तेच तो अपेक्षित खूप होतं. इरिटेटिंग आहे. पण त्या त्रासातून आपण नक्की काहीतरी शिकत असतो. ठीक आहे, तिनं स्टेनो केलं. बऱ्याच जणांना कदाचित आमच्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही स्टेनो म्हणजे काय. सांगता येईल तुला? आपण संजयच्याच तोंडून ऐकूया. टायपिंग आणि स्टेनो, देयर इज समवॉट डिफरन्स बिटवीन दिस टू. काय फरक आहे संजय? आमच्या विद्यार्थ्यांना समजेल असं सांग. सगळ्यांना टायपिंग माहिती आहे? टायपिंग नंतरच टायपिंगचं सर्टिफिकेशन असल्याशिवाय आपण स्टेनोला क्वालिफाय होतच नाही. म्हणजे आपण इलिजिबलच नाही. जर का आपल्याकडे टायपिंग नसेल तर आपण स्टेनो करू शकत नाही. म्हणजे ती एक पहिली पायरी आहे की तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट हवे. त्यानंतर तुम्ही स्टेनोचा विचार करू शकता. मग स्टेनो म्हणजे काय? दिस इज अ शॉर्ट हँड. शॉर्ट हँड या वर्डमध्येच तुम्हाला त्याचा अर्थ मिळेल. शॉर्ट हँड म्हणजे सगळ्यात लहानातला लहान, म्हणजे विदिन अ मिनिट, विदिन अ सेकंड तुम्हाला कन्व्हर्सेशन कॅप्चर करावं लागतं. तुम्हाला वर्गात सर मॅडम जे काही सांगतात तुम्ही आपल्या वहीवरती लिहितात, बरोबर? तुमची लँग्वेज असते हिंदी, इंग्लिश किंवा मराठी. ठीक आहे, तेच शब्द, तीच क्रिया फक्त आपल्याला लिहिताना एका वेगळ्या भाषेत लिहावी लागते. त्याला आपण साईन लँग्वेज, ओके, त्याची एक साईन असते, म्हणजे ती शिकावी लागते की असावी, कुठल्या प्रकारे लिहितात. इथे बोर्ड नाही आहे, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. ते शॉर्ट फॉर्म असतात, वर्ड्सचे शॉर्ट फॉर्म असतात. काही वर्ड्स असतात ते आपल्याला कंपल्सरी एक्सरसाइज आपण कंप्लीट करतो, बरोबर? मॅथमॅटिक्समध्ये, इंग्लिशमध्ये आपण डिक्शनरीमध्ये वर्ड्स वगैरे हे करतो, बरोबर? त्याच टाईपमध्ये शॉर्ट हँडचा जेव्हा आपण स्टडी करतो, जेव्हा बेसिकसाठी रेडी असतो, तेव्हा आपल्याला शब्द शिकवले जातात की जातातला कसं लिहितात, असतातला कसं लिहितात. इंग्लिशमध्ये इट, हॅड, दे ह्याची एक प्लेसमेंट असते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे तुम्हाला हे नाही कळणार, जेव्हा तुम्ही येशाल तेव्हा त्या गोष्टी समजतील. पण ही एक साईन लँग्वेज आहे. आपण इंग्लिशमध्ये लिहिताना दोन लँग्वेजचा यूज करतो, बरोबर? एक आपली साधी रायटिंग असते, एक आपण कर्सिव्ह बोलतो बघा. कर्सिव्ह माहिती आहे ना सगळ्यांना? तर तेच लँग्वेज एकच आहे पण त्याची साईन वेगळी. संजय, मला वाटतं साधारण महिन्यापूर्वी तू एक स्टेटस ठेवलं होतं ज्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी तुझं अभिनंदन केलं होतं. एक परीक्षा तू नोकरीला लागल्यावर क्वालिफाय झाली. तू असं सांगितलं की बरीच टफ एक्झाम असते, तर ती कोणती टफ एक्झाम तू क्वालिफाय केली हे सांगावं. परीक्षांबद्दल सांगणारे जे तिने क्वालिफाय केलंय, इथं कशी आली, आपली संस्थेची जाहिरात पाहिल्यानंतर तिची नियुक्ती झाली, त्या परीक्षा कोणत्या आहे तिच्या? मी जसं सगळ्यांना आधी सांगितलेलं की बी फार्मसी नंतर मी कॉम्पिटेटिव्हकडे वळाले आणि त्यात मला शॉर्ट हँड भेटलं. ठीक आहे, तर माझं कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन चालू असताना मी न्यूजपेपरला ॲड बघितली. सकाळच्या 25 मार्च 2025 तारखेच्या न्यूजपेपरला सकाळला बातमी आलेली की आपल्या श्री गणेश संस्थेमध्ये क्लरिकलसाठी आणि लॅब असिस्टंटसाठी दोन्ही पदांसाठी नियुक्त्या 100% होतात. तर मी माझ्या घरी अगदी रडून पडून आले सर. मी माझ्या घरच्यांना समजून सांगत होते, पप्पा आपलं काही होऊ नाही शकत, आपलं कुठं काय होणार आहे, कुठे जॉईनिंग होणार आहे, आपण आत्ताशी सुरुवात केली आहे. म्हटलं मला नाही वाटत आपलं होईल. माझ्या वडिलांचा छान असा सल्ला होता की ताई तू होशील किंवा नाही होशील आपण पुढं बघून घेऊ म्हणे, जे होईल ते होईल, पण तू इंटरव्ह्यू फेस करशील आणि त्यातून काहीतरी शिकशील. तर मला ते पटलं की हो, आपण कधी इंटरव्ह्यू फेस केलेला नाही आहे आणि कदाचित यातून आपण काहीतरी शिकू आणि याचा पुढे आपल्याला फायदा होईल.
म्हणून मी तयारीने आले आणि माझ्या डोक्यात पूर्ण तेच चालू होतं कॉम्पिटिटिव्हचं. मी जेवढं काही बुक्स आणि जेवढे काही नोट्स काढलेल्या होत्या अगदी अगदी एका तासात मी त्या काढल्या, कारण मला खरंच माहीत नव्हतं माझे पप्पा इंटरव्ह्यूला एवढे सिरियस होतील आणि ते खरंच घेऊन येतील. कारण हे प्लेस देवगाव रंगारी मला या अगोदर माहितच नव्हती ही प्लेस, की या नावाचं असं काहीतरी विलेज आहे किंवा सिटी आहे. माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं देवगाव रंगारी. मग आम्ही प्रिपरेशननी आले मी त्यानंतर. हां, आणि माझ्यासोबत माझे मम्मी पप्पा दोघे होते. मी त्यांना माझं लकी चार्म मानते. सो जिथे काही माझे कॉम्पिटिशन असतील तिथे ते दोघंही माझ्यासोबत असतात. मग इन फेज कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी झाल्यामुळे इथे एक MCQ टाईपची एक्झाम झाली होती सगळ्याच कॅन्डिडेटसाठी. MCQ माहिती आहे ना तुम्हाला? ABC. ओके. तर असे 25 क्वेश्चन्स होते जे रिलेटेड होते लॉजिकल, काही सायन्स, काही मॅथमॅटिकल आणि काही आपल्या याच्यावरती म्हणजे कॉम्पिटिटिव्ह आपलं रेग्युलर जे असतं न्यूजपेपर आपण जे रीड करतो त्याच्यावरती. असे 25 क्वेश्चन सिलेक्ट केलेले होते. 25 क्वेश्चन्सचे आम्हाला आन्सर करायचे होते MCQ टाईपमध्ये. त्यात ती एक रिटर्न एक्झाम होती. त्यानंतर सेकंड बॅच आमची इंटरव्ह्यूला आली सर. जे मुलं सिलेक्ट झालेले होते रिटर्न एक्झाममध्ये, जे पास आऊट झालेले होते 25 आउट ऑफ ज्यांना चांगले मार्क्स होते, ते इलिजिबल झाले पुढे इंटरव्ह्यूसाठी. मग इंटरव्ह्यूची गंमत सांगते मी तुम्हाला. मी एकटी फिमेल चॉईस झालेली होती आणि माझ्यासाठी ते अनबिलिव्हेबल होतं, कारण माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स लोक इथे आलेले होते आणि माझा थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झालेला होता की हे एक्सपिरियन्स्ड आहेत आणि आपल्याकडे काही एक्सपिरियन्स नाही आहे, आपण तर न्यूली ॲड होतो वगैरे अशा गोष्टी. पण देवाच्या कृपेने माझ्या आईवडिलांच्या साथीने माझा इंटरव्ह्यू पण छान झाला. माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगला माझा इंटरव्ह्यू झाला. कारण 14 ते 15 लोकांचं पॅनल समोर बसलेलं होतं सर. आपल्या संस्थेचे हेड अगदी नाना सर जे आत्ता गुरुपौर्णिमेला येऊन गेले ते सुद्धा होते. नाना कांबळे सर तेही आलेले होते. म्हणजे असे 12 ते 13 जणांची टीम, मला एक्झॅक्टली मी काउंट नाही केलं, बट हो खूप एक्सपिरियन्स्ड लोक इंटरव्ह्यूसाठी बसलेले होते आणि माझ्यासाठी खरंच तिथून एक शिकण्याची संधी होती. त्यांनी ज्या प्रकारे मला क्वेश्चन्स केले, आय गेस माझ्या लाईफची मी बेस्ट मुवमेंटमध्ये मी त्या इंटरव्ह्यूला ठेवेल सर. प्रत्येकाकडनं वेगवेगळे क्वेश्चन्स येत होते, फॅकल्टीबद्दल, सब्जेक्ट्सबद्दल, फ्युचरबद्दल, इव्हन पर्सनल क्वेश्चनही काही विचारण्यात आले आणि मी प्रत्येकाचं उत्तर दिलं. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर डेमो हा लास्टचा राऊंड होता. डेमो 3rd राऊंडमध्ये सुद्धा यशस्वीपणे पार झाले आणि त्यानंतर 3 राऊंड झाल्यानंतर मला कॉल येतो की आपलं सिलेक्शन झालेलं आहे. छान. आता कबुली द्यायला हरकत नाही सांची. तुझ्या इंटरव्ह्यूच्या सेकंड फेजमध्ये मला या अध्यक्षांनी तुझी इंटरव्ह्यू इनडायरेक्टली घ्यायला सांगितली होती आणि 2 PDF शेअर करायला सांगितले होते आणि अवघ्या 1 मिनिटात तिने ते रेडी केले. तिला कदाचित तेव्हा कळलं पण नव्हतं ते मी शेअर केलेले, कारण ते मुद्दामहून माझ्या मोबाईलवरून शेअर करायचे नव्हते. हे मी आवर्जून विद्यार्थ्यांसमोर यामुळे सांगतोय, विद्यार्थ्यांना आता पुढे ग्रुप डिस्कशन नावाच्या इंटरव्ह्यू द्यायच्या आहेत, गटचर्चा. असं समोर बसून विचारलं की लगेच कळतं हे प्रश्न विचारणार आहे ना आपण उत्तर देणार आहे. असं इनडायरेक्ट तिचा इंटरव्ह्यू मी घेतला आणि ती जॉईन झाल्यानंतर 10वीच्या मॅथ्सच्या आणि सायन्सच्या काही प्रश्नपत्रिका होत्या, तिथे मुद्दाम तिला सांगितलं गेल्यानंतर तेही काम माझं अवघ्या 2 मिनिटात झालं. ती तिची खरं म्हणजे परीक्षाच होती. म्हणजे आधी तिनं तोंडी परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर संस्था चालकांनी तिला आठवडाभर ऑफिसमध्ये बोलून जे काम चालतं त्याच्यातून जज केलं. अभिनंदन सांचे तुझं. सांचे हे झालं आता नोकरीच्या प्रवासापर्यंत. मी थोडासा माहीत नाही अवघड आहे का सोपा आहे तुझ्यासाठी प्रश्न. म्हणजे आमचं मुलांचं असं असतं, माझं असं झालं होतं. 25व्या वर्षी नोकरी लागायच्या आधी 25 छोकरी होत्या. मला इंटरव्ह्यूज घ्यायचं काम पडलं होतं. मग आता तू 25 मार्च 2025 हे पक्क पाठ झालं, अशी दुसरी पक्कीची तारीखचं काही चालू आहे का?
नाही सर. नाही. मी यामुळे विचारलं, आम्ही पेपर तपासता तपासता आम्ही एकमेकांची लग्न जुळवली. असं चालता चालता पुण्य करावं, ज्याला त्याला ते म्हणे ना, वर जोड्यांची काय गाठ बांधलेली असते, एखादी आपल्या हातून बांधली तेवढंच पुण्य आपल्या अकाउंटला. ठीक आहे, काय हरकत नाही. सांची तू इथं जॉईन झाली तोपर्यंत आम्ही तुला ऑफिशियल कामात एक्सपर्ट एवढंच समजत होतो. एक दिवस काय झालं विद्यार्थी मित्रांनो, काही कारणास्तव तिला माझ्यासोबत यावं लागलं गाडीत, आणि ती मोबाईलवर खेळत होती. खेळता खेळता मी गाडी चालवत असल्यामुळं मला काही फारसं लक्ष देता आलं नाही. माझ्यासोबत जे रोजचे येणारे ते मात्र आनंद घेत होते, आणि तिने एक व्हिडिओ दाखवला, आणि तो व्हिडिओतून मला एवढं नक्की कळालं, गाडी चालवत असल्यामुळं मला तो पाहता नाही आला, पण ती काहीतरी गाणं गातीये एवढं मला कळालं. आणि मग मी लगेच गाडीतून उतरतानाच तिला विनंती केली, ते तेवढा व्हिडिओ मला शेअर कर. आणि दुसऱ्या दिवशी मी 10वीच्या वर्गात तो व्हिडिओ असा दाखवला, साधारण 4 मिनिटाचा होता. आणि मुलामुलींना म्हटलं, यातली मुलगी कोण आहे ओळखा. 2-4 मुलांनी ओळखलं, पण नाव कदाचित माहीत नसावं म्हणून त्यांनी सांगितलं नाही. आम्ही फार लाजळ असतो, मुलींची नावं घेत नाही आम्ही. नंतर मुलींनी मात्र राईट ओळखलं, आणि त्या दिवसापासून मुली तिच्या मागे लागल्या, तू ह्या पोस्टला कशी आली, तुला नेमकं नोकरीत येताना आणि हे गायनाचं शिक्षण, छंद आणि नोकरी वेगळं वेगळं झालं ना. तर सांची आता आम्ही असं विचारू इच्छितो, तू नेमकी गायनाकडं कशी वळली. बघा तिचं काय काय होतं, सायन्स होतं, फार्मसी होतं, आधी सेमी इंग्लिशची विद्यार्थिनी होती, आता टायपिस्ट झाली. आत्ता खरी मजा आहे, तिनं गायनाच्या कोणत्या कोणत्या परीक्षा पास केल्या आहे, आपण तिच्याच तोंडून ऐकूया. मी गायन खरं तर लहानपणापासूनच शिकले. मी जेव्हा 5th स्टँडर्डला होते, म्हणजे 5वीमध्ये होते किंवा 4thला असेल, मी 4th-5thपासनं माझ्या मम्मी पप्पांनी मला गाण्याचे क्लासेस लावले होते. मी तेव्हापासनं गाण्यात शास्त्रीय संगीत, क्लासिकल म्युझिकमध्ये उतरले. मला स्टार्टिंगला असं व्हायचं की मी स्टडी तर करते ना, माझे ट्युशन चालू आहे, स्कूल चालू आहे, मग हे मध्येच काय मम्मी पप्पांनी मला ॲड केलं आहे अजून. तर मला फार राग यायचा की मला तेव्हा माहितीच नव्हतं, मेनिंगच माहीत नव्हता, काय शिकतीये काय करतीये काहीच नाही. माझ्या घरात माझ्या आईवडिलांना आवड होती, फक्त ते यातले नाहीत, ते गायक नाहीत किंवा काही नाहीत, मला असा काही वारसा मिळालेला नाही आहे संगीताचा. त्यांना घरात आवड होती. आमच्या घरात रियालिटी शोज आपण सगळे बघतो बघा, झी मराठीवरती वगैरे लागतात, सारेगमपा शो, सगळ्यांना माहिती आहे ना, असे शोज असतात सिंगिंगचे. तर आमच्या घरात ते चालायचे. मग माझ्या आईवडिलांना ती गाण्याची एक आवड निर्माण झाली, तर त्यांना असं वाटलं की का नाही आपण आपल्या मुलीला किंवा मुलाला शिकवावं, म्हणून त्यांनी मला ते क्लासेस लावले. मी स्कूलमध्ये असतानापासून ते जॉईन केले. आतापर्यंत माझा तो संगीताचा प्रवास चालू आहे. मी रोज काही ना काही शिकते त्यातनं. तर ते झाल्यानंतर त्याला क्लासिकल म्युझिकमध्ये एक्झाम्स असतात, ॲबॅकसच्या कशा एक्झाम असतात, ॲबॅकस सगळ्यांना माहिती आहे ना, तर त्याच्या लेवल्स असतात बघा. त्याच प्रकारे क्लासिकल म्युझिकच्या सुद्धा लेवल्स असतात. 1st to 8 एक्झामपर्यंत त्याला प्रवेशिका प्रथम ते विशारद पूर्ण असा तो एक्झामचा सेट असतो. प्रत्येक वर्षाला एक एक्झाम असते. ती पास आऊट झाल्यानंतर आपण पुढच्या वर्षीच्या एक्झामला इलिजिबल होतो. तर त्या प्रकारे मी आता विशारद पूर्णला आहे. माझं मध्ये एज्युकेशन म्हणजे 10thला गॅप पडला, 12thला गॅप दिला, फार्मसीच्या वर्षांमध्ये माझा गॅप आला, नाहीतर आतापर्यंत विशारद पूर्ण पण झालं असतं, पण गॅपमुळे ते अडकलं. तरी माझा संगीताचा क्लास रोज चालू आहे. त्यातून MA BA मी फार्मसी चालू असताना मी BA सुद्धा अटेंड केलं, स्पेशली फॉर म्युझिक. माझा तो छंद होता, तो जोपासण्यासाठी मी BAला ॲडमिशन घेतलं विवेकानंद कॉलेजला. 12वी नंतर कंटिन्यू केलं. BA कम्प्लीट झाल्यानंतर मग मी MAसाठी ट्राय केलं, आणि बेसिकली माझा नंबर लागून गेला गव्हर्नमेंट कॉलेजला. तर MA इन म्युझिक मी गव्हर्नमेंट कॉलेजला कम्प्लीट केलं. आणि अगदी डॉक्टर वैशाली देशमुख मॅडम, इथे किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण त्या माझ्या गुरु होत्या, आणि
खरंच त्यांच्याकडून शिकल्यानंतर फार सॅटिस्फॅक्शन जे असतं लास्टला ते मिळालं. तर मास्टर्सची डिग्री मी तिथनं कंप्लीट केली म्युझिकची. अशा प्रकारे माझा प्रवास होतो. क्लासिकल म्युझिकमध्ये ज्या एक्झाम असतात ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, जी मुंबई पुण्याकडनं ऑर्गनाईज होते, जी संस्था म्हणता येईल किंवा ऑर्गनायझेशन म्हणता येईल, तिकडनं ह्या एक्झाम होत असतात क्लासिकल म्युझिकच्या. बघा, BA म्युझिक, त्याच्यानंतर पुन्हा MA म्युझिक आणि अजून संगीत विशारद व्हायचं तिचं स्वप्न आहे. यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, रियाज करावा लागतो. तिच्या तोंडून तुम्ही ऐकलं आता, मॅथमॅटिक्ससाठी अबॅकसचा क्लास, वर्गातला अभ्यास, ते फार्मसी, आपलं रोजचं वाढतं वय, आईवडिलांची इच्छा. याच्यात कधी असं छंद आणि शिक्षण कधी अशी तारांबळ नाही उडाली? नाही सर, कधीच नाही. फक्त स्कूलमध्ये असताना नवीन मला थोडा कंटाळा यायचा की ट्युशन झाले, स्कूल झाली आहे, आता माझा खेळायचा टायमिंग आहे. पण त्यावेळेस मला गाण्याच्या क्लासला जावं लागायचं. तिथून आल्यानंतर माझे फ्रेंड सगळे घरी चालले गेलेले असायचे सर, कारण ते खेळून मोकळे झालेले होते. सो असं कुठे ना कुठे वाटायचं की हे कमी करायला पाहिजे. पण हळूहळू मला त्याची आवड निर्माण झाली. जे नकोसं होतं ते आवडायला लागलं, त्याचं महत्त्व कळालं आणि मग मी ती गोष्ट कंटिन्यू केली, जी आजपर्यंत चालू. सांची बहुतांश आईवडिलांचं असं म्हणणं असतं, म्हणजे मला गणित शिक्षक म्हणून, विज्ञान शिक्षक म्हणून ते जाणवलं, कुठे अभ्यास कर, कशाचं कर, तर गणिताचं कर. ते झालं की विज्ञानचं कर, इंग्रजीचं कर. जगात 3च विषय आहेत, गणित, विज्ञान आणि इंग्रजी. आणि आमच्याकडं बऱ्याच वेळेला क्लासमधले लोक येत असतात, ट्युशनवाले संभाजीनगरतून. मग पोरांना विचारतात ते, बेटा मॅथ चांगलं आहे का, JEE कर. बेटा सायन्स चांगलं आहे का, नीट कर. 2च करिअर आहे. मग तुझ्या आईवडिलांनी तुला संगीतात, तू म्हणते ना मला नको वाटायचं पण मी गेले, काय विचार केला असेल मम्मी पप्पांनी तेव्हा? का टाकला असेल असं विसंगत क्षेत्रात? प्रत्येक माणसामध्ये कला असते. प्रत्येकात काही ना काही असतं. कोणाला चित्रकला आवडते, कोणाला हस्तकला आवडते, कोणाला रांगोळी काढायला आवडते. ठीक आहे, असे प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. त्या आवडीनुसार आपलं एक सेटअप, म्हणजे मला हे माझा याच्यात हात आहे आणि मी हे कुठल्याही प्रकारे करू शकते, अशी भावना, अशी फिलिंग येते मनात. तर तसंच कदाचित माझ्या आईवडिलांनी माझ्या आवाजाला ऐकून किंवा मी जे गाणं बोलते तेव्हा जेव्हा काही समज नव्हती तालाची किंवा सुरांची, तेव्हा ते सगळं ऐकल्यानंतर कदाचित त्यांना वाटलं असेल की आपण जर तिला यात पुढे नेलं तर याचा फायदा होऊ शकतो, म्हणून त्यांनी टाकलं असेल. सांची अशी एखादी काही आठवण आहे का शाळेत असताना? कॉलेजला तर शक्यतो मारत नाही, आता आम्ही शाळेतही मारत नाही, पण एखादा भाग्यवान विजेता असतोच. गुरुप्रसादाचे लाभ व्हावा अशी त्याची इच्छा असतेच, मग आम्ही देतो कधी कधी. तर असं कधी आहे का म्हणजे ये टीचर ने वो टीचर ने जम के मारा था? नाही, मी यासाठी विचारलं, हिच्या रक्तात संगीत आहे, मग सरना मारल्यावर ही गाण्यात रडत असावी. नाही सर, टीचर्सनी तर कधी पनिशमेंट मीन्स स्कूलमध्ये असताना मार तर नाही खाल्ला, पण क्लासच्या बाहेर उभं राहावं लागलं अशा टाईपच्या पनिशमेंट मिळालेल्या आहेत, पण मार नाही खाल्ला. हे यासाठी असतं सांची आपल्या आयुष्यात फेल्युअर येऊ नये, यासाठी टीचर लोक शिक्षा करतात. ठीक आहे, अशी शिक्षा करताना कधी तुला असं वाटलं का आपण हारलोय? जसं तू आत्ता म्हणाली, इंटरव्ह्यूला येताना असं पप्पाला तू समजावून सांगत होती आपलं कशाचं सिलेक्शन होतं आणि पप्पा म्हणत होते चलो ट्राय करके देखेंगे. मग पप्पांच्या मनात असं काही असेल, आपली सांची मुलगी नसून मुलगा पण आहे, आपण समान संधी देऊया? डेफिनेटली. मी लहानपणापासून तर आतापर्यंत माझ्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत माझ्या घरात कधीही डिफरन्शिएट बघितलेला नाही माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये. म्हणजे माझी फॅमिलीच मला पूर्ण फॅमिली, इवन माझे मोठे बाबा म्हणजे काका काकू, मामा मामी, आजी मावशा, सगळे लोक वेल एज्युकेटेड आहेत आणि कुणीही असा कधीच डिफरन्शिएट केलेला नाही की ही मुलगी आहे, हिला आपण कमी द्यायला हवं किंवा ही तर परक्याच घरी जाणार आहे. अशा टाईपचं बिहेवियर आत्तापर्यंत माझ्याशी कधीही झालेलं नाही. आणि हो, मी ते माझ्या पुढे घेऊन जाईल सर, नक्कीच.
म्हणजे घरातून आलेली जी शिकवण आहे ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आपलं सगळ्यांचं ते काम असतं आणि ते मला करायला आवडेल. छान, अभिनंदन तुझ्या पालकांचंही. मुलगा मुलगी एक समान मानतात. आत्ता ऑफिसमध्ये दिवसभराचं काम करताना तुझा छंद, तुझं काम हे जरा वेगवेगळं आहे. याची कशी सांगड घालते मग तू? मी माझ्या स्वार्थासाठी विचारतोय हा प्रश्न. याचं उत्तर दिलं की मग मी बोलेल. म्युझिक लिसनिंग इज द बेस्ट थेरपी. आपण जे काही गाणं ऐकतो, बोलायचं तसं नाही, आपण इव्हन जेव्हा ऐकतो पण ना आपल्याला रिलॅक्स फील होतं. म्हणजे ते एका टाईपचं मेडिटेशनच म्हणू शकतो आपण, जी एक मेडिसिनच आहे. आपण दिवसभर जे काही बिझी शेड्यूल असतो, एक तास नाही, तुम्ही एखादं गाणं ऐका, फक्त एकच सॉन्ग, तुम्ही रिलॅक्स फील करणार. म्हणजे तो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे सर. मी सगळ्यांनाच म्हणणार नाही की तुम्ही असं कंपल्सरी करा, पण माझ्यासाठी मला जेव्हा कुठे असं वाटतं की फार जम्बलिंग होतं आहे, खूप बिझी शेड्यूल झालं, मी जस्ट माझे हेडफोन्स बिअर करते आणि माझं जे फेवरेट लिस्ट आहे, माझ्या म्युझिक लिस्ट, मी ते ऐकते. सो मला रिलॅक्स फील होतं. आमच्याकडे आहे मॅडम असा एक मित्र, रोज आमच्या सोबत असतो, वानवळे सर नावाचा प्राणी. म्युझिक लिस्ट तयार असतात, हेडफोन लावलेले असतात. आता तुझं बरं आहे, एकटी आहे, त्या बिचाऱ्याने हेडफोन लावल्यावर बायकोचं गाणं नाही ऐकावं लागत. गाणं ऐकता ऐकता जे रिलॅक्स होतं ना, त्याचा मला आत्ता अनुभव यायला लागलाय. मी त्याच्यासाठी तुझीच मदत घेणार आहे. मी नवनाथ महाराज जाधव यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून हार्मोनियम शिकतोय. 3 वर्षात मला 40च गाणे वाजवता यायला लागले. आता पुढचं तू शिकवणार आहे मला. आणि धन्यवाद. त्या गाण्यांना तू गाते आणि मला गाणं मी गायला लागलो पळून जातो इथे, म्हणून मी हार्मोनियमवर वाजवतो, पण बऱ्यापैकी जमतं आहे. तुझं गाणं मला हार्मोनियम वाजवता आलं तर आपण कधीतरी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला देशभक्तीपर गीत तू गाणार आणि मी हार्मोनियमवर वाजवणार, पक्का. आता आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी काही सल्ला द्यायचा आहे आणि त्याच्यापूर्वी तू विचार करून ठेवायचा यांना काय सल्ला द्यावा, काय मोटिवेशन द्यावं, जेणेकरून आजचा कार्यक्रम सुखरूप पार पडला, सार्थक झालं, नाविन्यपूर्ण काहीतरी ऐकायला मिळालं त्यांना. कारण याच्यातली काही पिढी अशी कशालाही हसतात, अशी एक पिढी आहे आता. आणि तो कदाचित अति युट्यूबचा परिणाम असावा. 1-2 वर्गात तर कधी संगीत विशारद येते, तर त्यांना तू संदेश नंतर देणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना ओळख झाली सांचीची एका स्वागत गीताच्या कार्यक्रमातून. आपल्या इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला, तिथं सांचीने काही विद्यार्थिनींसोबत छान गीत गायलं होतं, स्वागत गीत. तर आता आपण सांचीला विनंती करूया. मला गाणं पण माहिती आहे, पण मला नाही फोडायचं ती काय गाणार आहे ते, आणि सगळ्यांना ते गाणं आवडलं आणि माझ्या आवडीचं गाणं आहे. मी म्हणून पाहू का? गद्यात सांगतो की पद्यात म्हणेल. 2च राजे इथे जन्मले. सुरू. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. शब्दांकडे लक्ष द्यायचं, मी काय बोलते. माझा आग्रह असतो माझ्या ऑडियन्सला की प्लीज शब्दाकडे लक्ष द्या, ठीक आहे. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुलेंनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे.
शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे. तर शब्द असे होते की शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुलेंनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे, महात्मा फुलेंनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे आणि माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोन फिराले इथे गाजले, दोन फिराले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन फिराले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. क्लॅप्स. ओके. रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला, राजाभिषेक झाला, राजाभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. असे नरवणी दोन शोभले, असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोन फिराले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन फिराले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. तुम्हाला क्लॅपिंग तालासाठी दिलेली होती. तिला तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं होतं, तिला तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं होतं. तुम्ही भाषण संपवण्यासारखं टाळ्या वाजवलं आणि म्हणून मग नंतर असा हात करण्यात आला होता. ती थकून जाईल, नका वन्स मोर. आपण तिच्याकडून एक मोलाचा संदेश ऐकणार आहे, विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींसाठी. आत्ताच म्हटलं इकडे बाहेर आहे. आमच्यातले काही वक 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 इकडे पाहिलं? वक वक पार्टीने आवाज पहिला प्रश्न पुढे जाऊन आवाज आहे ना. विचारताना पुढे जाऊन याचा आवाज आहे, भान पुढे जाऊन. ठेवायचा आहे. पुढे माझ्याकडून जाऊन आवाज जो आहे. प्रश्न आला नाही तो विचारू शकता. इंग्रजीत चालेल, हिंदीत चालेल, मराठीत चालेल. हे साधारण 30 सेकंद वाट बघणार आहे मुलांची. त्याच्यानंतर मुलींना संधी देण्यात येणार आहे आणि त्यानंतर एका पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीविषयी 2 मिनिटं बोलणार आहे आणि मग सांची संदेश देणार आणि मग आपला कार्यक्रम संपेल. नाही विचारू इच्छित कुणी मुलं मुली? सर सार्थकच विचारणार आहे. मला डॉक्टरेट करायचं, PhD करायची म्युझिकमध्ये. सो माझा तो एक गोल आहे लाईफचा की डॉक्टरेट करायचं आहे मला आणि स्पेशली माझं सब्जेक्ट असेल म्युझिक. तिची दाभाडे असं नाव तिला म्युझिकमध्ये हवं आहे. आपण तिला शुभेच्छा देऊया जोरात टाळ्या.
तुला कळेल ना आम्ही दिवसभरात किती प्रकारचं म्युझिक ऐकतो. दोघाही प्रश्न नाही विचारू इच्छित. सांची एक संदेश देणार आहे. त्याच्यापूर्वी पुढच्या एका कार्यक्रमाची तयारी आपण करणार आहोत. मला पहिले अतुल सर दिसले, जवळच्या अंतरावर आहे. दुसऱ्या सदाशिव मॅडम दिसल्या. गायके मॅडमनी तिकडे पाहिलं तरी मला दिसल्या. कोले सर तर बोलणारच नाही. ते म्हणता मला भाषा नाही येत नाही, गायन तर नाहीच नाही असं म्हणतील ते. सगळ्या मॅडम आणि सगळे सर, सगळे मॅडम, सगळे सर आणि एवढे सगळे विद्यार्थी. आत्ता एक शेलार नावाचा विद्यार्थी समोर आला होता, त्याने गवळण म्हटली. असे अंदाजे दोन्ही मिळून 25 विद्यार्थी अर्थपूर्ण रचना, अर्थपूर्ण शब्दरचना. सांचीने असं म्हटलं होतं, आय इन्सिस्ट ऑन वर्ड्स फ्रॉम माय ऑडियन्स. शब्दाला खूप किंमत आहे, म्हणून वल्गर गाणं आणायचं नाही, रीलचं गाणं आणायचं नाही. मी आधीच सूचना देतोय, कालच्या तारखेपासून YouTube वाल्यांना रील्स तयार करणाऱ्यांना हटवलंय आणि ते सगळे मग आता इन्स्टंट फेसबुकवर गेले. काय नाही, दिवसभरात काहीच करत नाही, ते फक्त रील्स टाकतात. यातली बरीच रील करणारी मंडळी आहे, त्यांनी सावध व्हावं. आपण पुढे मागे असा एखादा कार्यक्रम करू अतुल सरांच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्यानं. 25 विद्यार्थी गात असतील तर आम्ही गाण्याची संधी देऊ आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपण सांचीकडे देऊ, आम्ही मदत करू. कार्यक्रमाची सूचना कळाली. आता बरेच मुलं मुली खाली बसून मला असं करताय. सांची आपल्या मुलांना एक संदेश देणार आणि मग आपण 5 धारक मुलांना सोडणार आहे. बोला सर. साधारणपणे ज्यांना गायची इच्छा आहे, आमच्या अतुल सरांची सांस्कृतिक विभागात मला कायम सहकार्य करता अशी इच्छा आहे, असा वर हात करावा म्हणजे आम्हाला एक अंदाज घेता येईल. अतुल सर, त्या वॉक करणाऱ्याला घ्यायचं का? इथं काय केलं? मुलींची संख्या जास्त दिसतीये, मुलांची संख्या कमी दिसतीये, पण मुलं सुद्धा येतील आहे ना दिसला. साधारणपणे 25 कॅन्डिडेट मुलं मुली मिळून असावेत आणि मग छान सूत्रसंचालन गुंफूया, त्याला एखादा विषय देऊ आणि गाणं मात्र अर्थपूर्ण असलं पाहिजे. गाणं गाताना एकच पथ्य पाळायचं, कुणाच्या जातीचा, धर्माचा, महापुरुषाचा अपमान होणार नाही, कुणाच्या शारीरिक दिव्यांगावरून टीका होणार नाही एवढा भान ठेवायचा, कुणाच्या मर्मावर बोट ठेवला जाणार नाही एवढी आपण काळजी घेऊ. सांची आमच्या या पिल्लांना, मोठ्या पिल्लांना संदेश द्यावे आणि मग आपण थांबूया कार्यक्रम. सगळ्यात आधी पिन ड्रॉप सायलेन्स. पिन ड्रॉप सायलेन्स, बिलकुल आवाज नाही आला पाहिजे. तुमच्या समोर टीचर्स आहेत आणि तुम्ही आपापसात गप्पा करता. हा जो प्रोग्राम आहे ना, हा फॉर एंटरटेनिंग नाही आहे, हा तुमच्या सर्वांसाठी आहे. तुमच्या करिअरला काहीतरी एक वेगळा ट्रान्झॅक्शन मिळावा, एक वेगळा मार्ग मिळावा म्हणून हा प्रोग्राम तुमच्या टीचर स्टाफने तुमच्यासाठी अरेंज केलेला आहे. जर तुम्हाला याचं सिरियसनेस नसेल ना, तर कदाचित लाईफचं सिरियसनेस नाही म्हणावं लागेल मग तुम्हाला. कारण 9th आणि 10th हा लाईफचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आणि जर हे तुम्हाला आत्ता नाही कळालं तर नंतर कळून फायदा नाही, कारण तुमचा वेळ निघालेला असेल, निघून गेलेला असेल तेव्हा. त्याच्यामुळे बी सिरियस फॉर युअर फ्युचर. जे टीचर्स तुम्हाला मिळाले त्यांची रिस्पेक्ट करा. बी पेशन्स, बी ऑनेस्ट विथ युअर पॅरेंट्स ॲज वेल ॲज युअर टीचर्स. जे तुमच्या भल्याचा विचार करतात त्यांचाही तुम्ही कधी विचार करा की कदाचित आपल्यामुळे त्यांना त्रास होत असेल तर तो त्रास न होऊ द्यायचा तरी आपण प्रयत्न करावा. हे जे काही तुम्ही कमेंट्स वगैरे पास करतायत हे फक्त विशिष्ट वयापर्यंत राहणार आहे. तुमचं कॉलेज लाईफ संपली की मग आठवणार, अरे आपण उगाच टार्गेट झालो होतो, आपल्याकडनं उगाच झालं. जेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी येऊन इथे समोर बसणार ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण काय केलं त्या पिरियडला. त्यामुळे पस्तावा करण्यापेक्षा आजच स्वतःवरती फोकस करा. ठीक आहे. ऑनेस्टिनिटी जी असते, ऑनेस्ट असलं पाहिजे माणसाने, प्रामाणिक असलं पाहिजे शिक्षकांप्रती, आपल्या घरच्यांप्रती आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःप्रती. स्वतःला फसवायचं नाही. छान. विश यू ऑल द बेस्ट सांची फॉर युअर फ्युचर प्लॅन्स. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.
डायटिस्ट सांची दाभाडेची डॉक्टर सांची दाभाडे अशी पाटी बघायला उत्सुकता आहे आणि त्यासाठी आमचं सगळं शुभेच्छा तन मन धन सुद्धा तुझ्यासोबत कायम असणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. तुझ्या आई वडिलांचंही हार्दिक अभिनंदन. धन्य माता पिता ताई आज्या. मी दरवाज्यात बसलेल्या शिक्षकांना